आजी चहा. माधुरे, हे माधुरे, हे माधुरे, बाहेर ये. बाहेर ये म्हणतो ना वा. पक्या अरे तू इथं काय झालं रे? माधुरीला बाहेर बोलो. तुझी माधुरी इथं नाही आली. खोटं बोलू नगस. त्या हिम्मतरावानं माझ्या लेकीला बळण लपून ठेवले असणार आहे. त्याला काड्या करायची सवयच आहे. माझ्या लेकीला बाहेर बोलो, ते पण आत्ताच्या आत्ता माझ्या मोर. काय तमाशा लावला रे रताळ्या? माझं घर म्हणजे काय तुला धर्मशाळा वाटली होय रे? कुणी बी यायला आणि घरात घ्यायला मी? तुझी पोरगी नाही इथं, चल निघ. हितच असणार आहे, दुसरीकडे कुठे जाणार आहे? पहिल्यापासून तिला सवय आहे, घरात कुणी बोललं की इथे येऊन लपून बसायची. आता पण ती हितच असणार आहे. बाहेर बोलव तिला. जर दडवून ठेवायचा प्रयत्न केलास तर मागात पडल तुला. ए माकडा, तुझ्या कानात काय कुणी बोळ घातलोय रे? का तुझ्या मेंदूला रगत पुरवठा होत नाही? हा, एकदा सांगितलेलं समजत नाही वर तुला? तुझी पोरगी इथं नाही. ये फुलाताई, मी तुला शेवटचं विचारतोय. माधुरी कुठं आहे? अरे पक्या आता तुला कुठल्या भाषेत सांगू र? ती खरंच इथं नाही आली. अरे आम्हाला सावतालच नाही या घरात नकोय. उलट तुलाच कुठं बाहेर भेटली ना तर तिला सांग, या घराचा उमरा ओलांडायचा नाही. मला पण हवंच नाही इथं यायची आणि तिला इथं पाठवून द्यायची. बहिणीचं घर आहे म्हणून ती इथे येत्या. ती जर परत इथं आली तिचं तांगडच तोडतो म्या. तिला अगोदर बाहेर बोलो. ए आता निघतो का देऊर राखता तुला एक? अरे पक्या थांब की. अरे तुझ्या मेंदूला काय खरंच नारू झालाय का काय रे? एवढं सांगतोय तरी तुला ऐकायला येईना. माझ्या पोरीला बोलव, माझ्या पोरीला बोलव. हा म्हणजे आमची मज बाकड आणि तुझा रेडा गापना. हे बघ, तू काय तमाशा करायचा आहे ना तो तिकडे गावात जाऊन कर. तिथं आमच्या दारात नको करू. त्या पालखीचा निघाला थोर तुझ्या लवकर चालले. हा, जातो म्या. माझ्या पोरीचं जर का बरं वाईट झालं तर म्या सोडणार नाही कुणाला. लक्षात ठेवा. लक्षात ठेव. अरे निघ नाही तर अहो, पक्या गोपाळ, हे गोपाळ बाहेर ये. काय रे मामा? माधुरी कुठं आहे? मला काय माहिती कुठं आहे? तूच पुस लावले असणार माझ्या पोरीला. तूच लपले असणार आहेस. अरे मामा काय बोलतोय? लग्न झालंय माझं, मी कशाला लपवीन पोरीला? माझ्या पोरीला नागा लावल्यास मला हे पण माहिती आहे. माझ्या पोरीला सांगितलंच लगीन करू नकोस म्हणून. तिला बोलवलंस तू आणि आता हात वर करून मोकळा झालास होय. मामा हे बघा, माझं लग्न झालंय, मी असं कशाला करीन? हा, सगळं गाव जमलं इथं, गावासमोर तमाशा कशाला करतोयस? तसंही तुझ्या पोरीला 1000 वेळा समजून सांगितलं पण ते ऐकतच नाही. कसं ऐकल? तिला तू अजून पण नादा लावलंयस, मला माहिती आहे. खानदानच असं आहे मामा. ए, तुझ्या बानं 2 बायका केल्या, तू बी तसंच करणार असणार आहेस. हे बघ, माझ्या पोरीचं लगीन असल्या घरात लावून देणार नाही म्या. तिला तुझी दुसरी बायको म्हणून नांदवणार नाही. तिला हिरी ढकलून देईन म्या, पण तुझ्याशी लगीन लावणार नाही तिचं. अरे मला तरी कुठं लगीन करायचं तिच्या बरोबर? मामा, तुझ्या डोक्यात कधी प्रकाश पडणार आहे? तुला कधी कळणार आहे ही? काही झालं की तू गावासमोर तमाशा करतो, दुकानासमोर तमाशा करतो, कशाला? अरे अरे ती गायब झाली. आता जर माझ्या पोरीनं जीवाचं बरं वाईट करून घेतलं तुला मी सोडणार नाही. मामा लक्षात ठेव. माझ्या पोरीला सांगतो, तुला सोडणार नाही. लक्षात ठेव. तुमचं काय? चल. पप्पा तू काय काळजी करू नको, आम्ही समजवतो त्याला. तापले ते कशाला नादा लागलाय त्याच्या. खरंच जर माधुरीने जीवाचं काही बरं वाईट केलं तर मी बिनकामाचा फसेन. ह्या गोपाळने लहानपणी काय काय कांड करून ठेवलेत कुणास ठाऊक. आधी जर माहीत असतं तर गोपाळ बनून इथं आलोच नसतो. दुसरा काहीतरी पर्याय शोधला असता. पण आता काय, आलिया भोगासी भोगा. आओ कुठे चालला? अहो ती माधुरी गायब आहे ना, तिला हुडकायला चाललं. काय कुठं गरज नाही तिला हुडकाय जायची.
तिचा आणि तुमचा काय संबंध? तिची ती गेली तिची ती परत येईल. अहो माझा काही संबंध नाही, पण माणुसकी नावाची काही गोष्ट आहे का नाही? हा अहो तिचा बाप माझ्यावर संशय घेतो म्हणून तुम्ही तिला कुठेतरी लपून ठेवलंय. आता मी असं का करेन? समजा ती माधुरी खरंच नाही सापडली, त्या पक्या मामाने पोलीस कंप्लेंट केली तर सगळं माझ्यावर येईल ना. अहो येणं आणि देणं फुकटचं कंदील लावणं होईल. मी आलो बघून. काय गरज नाही म्हणलं ना, जे काय होईल ते पुढचं पुढं बघता येईल. आता तुम्ही कुठं पण जायचं नाही. अहो ऐका माझं. सांगितलं ना, चला आत. दुकान सोडून नका जाऊ. आणि त्या माधुरीचा पक्या मामा बघून घेतील. तुम्ही नका काळजी करू. चला चला. काय गरज होती का पाक्याच्या दुकानावर जायची? आणि त्या माधुरीला घरात कशाला घेतलं? हा, तुझ्यामुळे त्या हुबल्याचं ऐकून घ्यायला लागलं मला. आप्पा, ओ आप्पा. ए काय झालं? काय झालं बोंबलायला? अहो आप्पा, तुम्हाला माहितच नाही काय झालंय ते. हे सांगतो का देऊ का ना? अहो आप्पा, तुमच्या बायकोची, पहिल्या बायकोची भाची ती माधुरी गायब झाली. तो पक्या मामा अख्ख्या गावात हुडकतोय तिला. ती कुठंच गावानं झाली. अगं बाई, आता काय करायचं? पोरगी कुठे गेलायचं रो? त्या मुडद्यानं काय केलंय का बघा, नाहीतर त्रास देतोय म्हणून एखाद्या हिरीबिरीत द्यायचा ढकलून. मुडदा तसा गावात आलाय ना, तेव्हापासून नुसतं वाईटच कानावर येतंय. एक दिवस बी चांगला जाईना. आत्या पास हा. आता एक शब्द बी बोलायचं नाही तुम्ही. इथं आमचं काय चाललंय, तुमचं काय चाललंय हो? सारखं गोपाळ गोपाळ गोपाळ. नका तिथं आता माझ्या गोपाळामध्ये घ्यायचं नाही. हा, आधीच सांगतेय तुम्हाला. हा, शेजारणीच्या लग्नात सुनाचा लाड, नको नको म्हणायचं 2 लाडू वाढ. तो मुडदा आहे ना, घरादाराला भिक्काला लावल तेव्हा कळेल तुला. मला नाही येईल तुमच्या नादाला लागायला. अहो चला आपण पोरगीला हुडूया. मी कशाला ओळखू? माझा काय संबंध? अहो काय संबंध म्हणजे? माझी सख्या भाऊची पोरगी आहे होती. आणि गोपाळसाठी झुरत बी होती ती. बारकी असताना आपणच म्हणायचो आपली सून म्हणून. केवढे तिने मनावर घेतले ते. नाही तर तुम्ही लालीच्या वडिलांशी परस्पर व्यवहार करून लावून दिलं माझ्या गोपाळचं लग्न लालीशी. हे बघा, आता त्या पोरीने काही जीवाचं बरं वाईट केलं ना, तर समजा माझ्या गोपाळवरती येईल आणि अख्खं गाव आपल्या घराला नावं ठेवतील. हा, गोराचं काय बाई, माझं काही संबंध नाही बरं का याच्याशी. अयो आप्पा, तुमच्या घरात तुझं माझं सुरू झालं होय. अख्ख्या गावात फिरतो मी, पण हा असलं कुठं बघितलं नाही मी. ए थोडं बंद ठेव. चल निघ. ए चल, काय त्या पोरीला शोधायचं जाऊ. तिच्यामुळं आपलं घर नको फसायला. हं? आलो मी कापड बदलून. हा, ह्यात तो गोपाळ फसला तर चांगलंच आहे. माझ्या सुधाकरसाठी इस्टेटीचा मार्ग तरी मोकळा होईल. रा